नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे. महाविकास आघाडीत नेमकं चाललंय काय? एकीकडे भाजपला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र आलेत, पण दुसरीकडे वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी असा काही निशाणा साधलाय की संपूर्ण महाविकास आघाडीची हवा निघालेली आहे. राज्यात खरा विरोधी पक्ष कोणता, या एका प्रश्नांवर प्रकाश आंबेडकरांनी जे उत्तर दिलं त्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे. काय म्हणाले आंबेडकर? का वाढलाय महाविकास आघाडीत तडा? आणि यामुळे 2026च्या राजकारणाची समीकरण कशी बदलणार? आजच्या विशेष रिपोर्टमध्ये आपण हेच सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तिरमारे. मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत येतील अशी चर्चा रंगलेली होती. बैठका झाल्या, चहापाणी झालं, पण ज्यावेळी जागा वाटप आली, निर्णय प्रक्रियेचा मुद्दा आला, तेव्हा खऱ्या अर्थाने ठिगणी पडलेली आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी सातत्याने एकच मुद्दा लावून घेतलेला होता, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीला सन्मानजनक जागा मिळायला हव्या. पण राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आंबेडकरांचा संयम सुटला आणि तिथूनच या वादाला तोंड फुटला. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण वळूया त्या मुख्य विधानाकडे, ज्याने खळबळ उडवून दिलेली होती. पत्रकारांनी जेव्हा विचारलं की राज्यात प्रभावी विरोधी पक्ष कोणता, तेव्हा आंबेडकर स्पष्टपणे म्हणाले की महाविकास आघाडीतील घटक पक्ष केवळ स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहेत. जनतेचे प्रश्न मांडण्यात ते अपयशी ठरलेले आहेत. त्यांनी थेट आरोप केला की राष्ट्रवादी आणि शिवसेना युबीटी हे पक्ष केवळ सत्तेच्या समीकरणांमध्ये अडकलेले आहेत. उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी याची हवा आता संपलेली आहे, असे आशयाने विधान करून त्यांनी महाविकास आघाडीला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या एका उत्तराने महाविकास आघाडीतील नेत्यांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मग आता प्रश्न पडतो, या विधानामुळे महाविकास आघाडीला काय फटका पडणार? सर्वात अगोदर, जर प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढले तर दलित आणि वंचित समाजाची मतं महाविकास आघाडीपासून दूर जाऊ शकतात व घटक पक्षांमध्ये असलेले एकमेकांबद्दल संशय निर्माण झालेला आहे. जेव्हा विरोधी पक्षात फूट पडते तेव्हा त्यांच्या थेट फायदा सत्ताधारी पक्षाला होतो आणि महाराष्ट्राने अनेकदा पाहिलंय की हे खरं झालेलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडींची हवा काढली, याचा अर्थ असा की त्यांनी दाखवून दिलं की वंचित शिवाय ही आघाडी अपूर्ण आहे. व राजकीय तज्ज्ञांच्या मते प्रकाश आंबेडकर हे किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. त्यांना माहिती आहे की त्यांची ताकद काय आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना देखील माहीत आहे की आंबेडकरांना सोबत घेतल्याशिवाय आगामी निवडणुका जिंकणं सोपं नाही. व सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता महाविकास आघाडीला आपल्या रणनीतीवर पुन्हा विचार करावा लागणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी केवळ हवाच काढलेली नाही, तर महाविकास आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली भूमिका ही योग्य आहे का? की महाविकास आघाडी खरंच कमकुवत झाली आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सविस्तर राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी.